19 वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर दोन ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू एका मंचावर येत आहेत आणि एकंदर हा अत्यंत सोहळा जो आहे तो याची देही याच्या डोळा पाहण्यासाठी अनेक मराठी प्रेमी इथे येणार. सध्या मी त्याच मंचावरती आहे. वरळी डोममधला हा मंच आहे आणि या संपूर्ण सध्या मंचाची तयारी इथं सुरू आहे. 10 वाजता साधारण हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि या संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी अनेक नागरिक अनेक मराठी प्रेमी किंवा शिवसैनिक इथं येणार आहेत. इथं पोहोचणार आहेत. अशा प्रकारे संपूर्ण सोहळा आहे. नेमका हा सोहळा कशा प्रकारे होणार आहे याचं स्वरूप कसं असणार आहे आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत स्वतः मनसे नेते संदीप देशपांडे. सर, खूप सारं स्वागत आणि अगदी अवघे काही तास उरलेले आहेत हा सोहळा सुरू होण्यासाठी. कसं पाहताय, तयारी कुठपर्यंत आलेली आहे आणि हा सोहळा कशा प्रकारे असेल? मला असं वाटतं आता सगळ्या गोष्टी अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत आणि आता उत्सुकता आहे ती मेळाव्याची. मेळावा चालू व्हायची आणि मेळाव्यामध्ये आपले दोन्ही भावांचे विचार ऐकण्याची. दोन ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या तुम्ही म्हणता की हा कार्यक्रम राजकीय नाही आहे, मात्र तरीही राजकीयदृष्ट्या याला खूप महत्त्व आहे. कसं पाहताय दोन ठाकरे बंधू एकाच मंचावर येत आहेत, एका विषयाला घेऊन येत आहेत, कसं पाहताय? मला असं वाटतं आजचा मेळावा जो आहे हा मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा आहे. आपण राजकीय चष्म्यातनं न बघता मराठी माणसाची एकजूट ही फक्त काही ह्या इथे वरळीतल्या डोममध्ये नाही साजरी होते, ही पूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने साजरी होते, लोकांमध्ये उत्साह आहे. मला असं वाटतं तो हा विजयी मेळावा हा जास्ती महत्त्वाचा आहे. तुमचं टी शर्ट फार युनिक आहे. एकंदर त्या आजचं टी शर्ट या कार्यक्रमाला साजेसं असं टी शर्ट आहे. काय नेमकं सांगता या टी शर्टच्या माध्यमातून? ही मुळाक्षरं आहेत आपली मराठीची आणि लोकांनी मराठी शिकावं बरं, असा प्रेमाचा संदेश आहे. बरं. तुम्ही म्हणताय मराठी शिकावं, मात्र कालच एक व्यावसायिक जे आहेत त्यांनी केडिया यांनी म्हटलं की आम्ही मराठी शिकणार नाही. थेट आव्हान त्यांनी तुम्हाला दिलं मनसेला आणि जे वाटेल ते करायचं ते करा अशा प्रकारे देखील आव्हान दिलेलं आहे. ज्यांना मराठी शिकायचं नाही त्यांना मग महाराष्ट्रात राहणं कठीण होत जाईल दिवसेंदिवस, हे पण त्यांनी लक्षात ठेवावं. आजच्या कार्यक्रमामध्ये दोन ठाकरे बंधूंचं भाषण किंवा त्यांचा जो संदेश असेल तो नेमका काय असेल, तुम्हाला काय अपेक्षित आहे? नाही, मला वाटतं की आपण तुमच्या एवढी मलाही उत्सुकता आहे, आपण सगळं ऐकूया. धन्यवाद, धन्यवाद. तर अशा प्रकारे स्वतः देखील संदीप देशपांडे हे उत्सुकता व्यक्त करत आहेत आणि या संपूर्ण कार्यक्रमात नेमकं काय होईल, दोन ठाकरे बंधू नेमकं काय भाष्य करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन विनोद नाईकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.